हॅलो एव्हरीवन, आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डे 6मध्ये आज आपण पाहणार आहोत की भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घातले जातात. महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी, ज्याला लुगडं असं म्हटलं जातं, आणि पुरुषांसाठी धोतर आणि कुर्ता, एकदम साजेसा असा पोशाख या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घातला जातो. यानंतर आपण पाहणार आहोत की गुजरातमधील स्त्रियांसाठी चनिया चोली म्हणजेच घागरा चोळी घातली जाते आणि पुरुषांसाठी केडियू धोतर घातलं जातं. हाही साज खूप साजेसा, सुंदर आणि सोबर आहे. समोर दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचा पोशाख या ठिकाणी गुजरातमध्ये घातला जातो. एकदम सुंदर असे घागरे चोळी आणि पुरुषांचे धोतर आणि कुर्ते असतात. एकदम डिफरंट कलरमध्ये आरीवर्क एम्ब्रॉयडरीसह आणि डिझायनर लेहंगे प्लस ड्रेस म्हणजेच कुर्ते, अशा पद्धतीने पोशाख असतो. यानंतर आपण पाहत राजस्थानमधील, तर राजस्थानमधील स्त्रिया या घागरा चोळी घालतात, पुरुष धोतर कुर्ता घालतात. या ठिकाणचा पोशाखही अगदी सुंदर, सोबर आणि खूप छान आहे. या ठिकाणी ज्वेलरीसुद्धा नैसर्गिक वस्तूंपासून बनलेल्या असतात, त्यांची घातली जाते. बांगड्यांचा साज खूप जास्त प्रमाणात घातला जातो राजस्थानमध्ये, एकदम दंडापर्यंत असतात. गळ्यातले पूर्ण गळ्याला बंद असे सुंदर असे गळ्यातले असतात. खूप छान अशा पद्धतीचं पोशाख या ठिकाणी या व्यक्तींचा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं की राजस्थानमधील जे कपडे असतात त्याच्यावरती आरशाचं म्हणजे लहान लहान जे आरसे असतात त्यांचा वापर करून त्याच्या छान डिझाईन तयार केलेल्या असतात. आता आपण पाहूयात पंजाब राज्यामध्ये स्त्रिया सलवार कमीज म्हणजेच पटियाला ड्रेस घालतात, तर पुरुष पायजामा कुर्ता घालतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कपड्यांवरती फुलकारीचे काम आढळते. आता आपण पाहूयात की उत्तर प्रदेशमध्ये कशा पद्धतीचे वस्त्र धारण केले जातात. तर या ठिकाणी स्त्रिया अनारकली सूट किंवा चिकनकारी साडी घालतात आणि पुरुष कुर्ता पायजामा परिधान करतात. एकदम सुंदर अशा पद्धतीच्या या साड्या असतात, यांचे कुर्ते असतात. खूप सुंदर असा पेहनावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिम बंगाल. या ठिकाणी स्त्रिया साडी घालतात, उदाहरणार्थ काथा साडी. त्यानंतर पुरुष हे धोती आणि कुर्ता धारण करतात. आता आपण पाहणार आहोत तमिळनाडूमधील स्त्रिया कांजीवरम साडी, तर पुरुष धोतर म्हणजेच वेष्टी धारण करतात. एकदम सुंदर असा पेहनावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पाहत आहोत की तर तमिळनाडूमधील स्त्रिया कांजीवरम साडी, तर पुरुष धोतर म्हणजेच वेष्टी परिधान करतात. हेही वस्त्र खूप सुंदर अशा पद्धतीचे प्रतीचे आहेत. आता आपण पाहणार आहोत की तर केरळमधील स्त्रिया मुडुम रियाथुम अशा प्रकारचे वस्त्र धारण करतात, तर पुरुष मुंडू म्हणून असणारे जे वस्त्र असतात ते धारण करतात. एकदम सुंदर अशा पद्धतीचे पोशाख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर असा पेहनावा या ठिकाणी आपण पाहू शकतो. खूप सुंदर असे वस्त्र किंवा त्यांचे पॅटर्न आपण पाहू शकतो. आता आपण पाहणार आहोत जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरमधील स्त्रिया फेरन व सलवार कमीज धारण करतात, तर पुरुष पायजामा आणि त्यावरती साजेसा असा कुर्ता परिधान करतात. एकदम सुंदर अशा पद्धतीचे कपडे या ठिकाणी असतात. पूर्ण थंडी असल्यामुळे अंग झाकून असे या ठिकाणचे कपडे आपण पाहू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत आसाम. तर आसाममधील स्त्रिया मेखला चाडोर, तर पुरुष धोतर कुर्ता परिधान करतात. एकदम सुंदर असा वस्त्र पोशाख या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. समोरच पाहू शकता की ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस अशा पद्धतीचे कपडे त्या ठिकाणी ती नवरी किंवा नवरदेव घालतात, म्हणजेच नववधू आणि नववर असे वस्त्र परिधान करतात. आता आपण पाहणार आहोत हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशामधील स्त्रिया पट्टू सलवार कमीज, तर पुरुष चोला धोतर परिधान करतात आणि विशेषतः ही कपडे लोकरीपासून बनलेली असतात.
आता आपण पाहणार आहोत हरियाणा. तर हरियाणामधील स्त्रिया घागरा कमीज तर पुरुष धोतर आणि कुर्ता परिधान करतात. यामध्ये आपण पाहू शकतो की पुरुषांसाठी कॉमन वस्त्र आलेत की धोतर आणि कुर्ता, पण प्रत्येक राज्यानुसार धोतराची जी पद्धत आहे किंवा कुर्त्याची जी पद्धत आहे, लॉंग, शॉर्ट, नॉडमध्ये किंवा एकदम घेरदार, यामध्ये फरक राहतो. स्त्रियांचा आपण सहज पाहू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.